जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. शेती रस्ते बळीराजाच्या आयुष्यातील कायमस्वरूपी वेदना. पाऊस आला की चिखल, उन्हाळा आला की धूळ. शेतीचा माल नेणार कसा, बी बियाणे आणणार कशी. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी फक्त कागदावरच राहिली, पण आता काहीतरी बदलतंय. दिनांक 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत शेत रस्त्यांच्या समस्येवर पुन्हा एकदा आवाज उठवला गेला. सर्वच आमदार एकमुखाने म्हणाले, शेत रस्ते आता हवेतच. आणि त्यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी घोषणा. कोणती आहे ती घोषणा आपण बातमीत पुढे पाहणारच आहोत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन आता शेत रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी विभाग तयार करण्यात येईल. जिल्हानिहाय शेत रस्त्यांची यादी तयार करून प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल. ही घोषणा म्हणजे केवळ बातमी नाही, ही आहे बळीराजासाठी दिलासा देणारी बातमी. कदाचित आता त्यांचा शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचेल. कदाचित आता त्यांचे कष्ट फळाला येतील. या बातमीबद्दल तुमचं मत काय आहे? ही घोषणा खरंच शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवेल का? कमेंट करा, शेअर करा आणि जय बळीराजा म्हणत या बातमीला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. अशाच शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्यांसाठी मुक्ताई वार्ता चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुकला फॉलो नक्की करा, ही विनंती. धन्यवाद. वानखेडे. अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्र्यांनी शेत रस्त्यांबाबत जे काही लक्षवेधी नाव आहे मी त्यांना प्रायोरिटी देणार त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि त्यांचं अतिशय अभिनंदन आहे याबाबत की आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांपर्यंत जो कोणी लक्ष दिलं नाही ते या शासनाने दिलं. परंतु माझी या पांधन रस्त्याची जी लक्षवेधी आहे त्याची मागणी वेगळी आहे. ही लक्षवेधी फक्त माझी नाही आहे, तर या ठिकाणी समस्त ग्रामीण विभागातल्या आमदारांची आहे आणि सगळ्यांचा एक आवाज आहे आणि हा आवाज शेतकऱ्यांचा आहे. अध्यक्ष महोदय, शेती करता रस्ता मिळणे हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हा महाराष्ट्रातल्या जवळपास 150च्या वर आमदारांचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न 150 विधानसभेच्या वर विधानसभा सदस्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सुमित वानखेडेजींना आवर्जून सांगेल, सुमित वानखेडेजी, आपली पोटतिडकी मला माहिती आहे की आपली प्रायोरिटीज आहे शेतकऱ्याचे रस्ते बांधणे. आणि आपण त्या ठिकाणी मी सांगितलंच आहे की या रस्त्याला जी मागणी मागच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय अजितदादांनी जी एक त्या ठिकाणी स्पीचमध्ये, बजेटच्या स्पीचमध्ये सांगितलं की आपण याचा नागपूर पॅटर्नचा विचार करू, लातूर पॅटर्नचा विचार करू, पांधन रस्त्याला प्राधान्य देऊ. त्याला विरोध नाही, पण मुळात प्रश्न असा आहे की आपण 25-15वर खर्च करतो, फार मोठा निधी देतो, तो गावात खेड्यात होतो. त्यापेक्षा शेतावर जाण्याचा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मातोश्री पांधन रस्त्याची संकल्पना चांगली मानली, त्यावेळेस झालेत काही रस्ते, अद्याप पैसे मिळत नाहीत. कारण अजूनही 4,500 कोटीपैकी 1,100 कोटी रुपये अध्यक्ष महोदय फक्त मिळाले रोजगार हमीच्या या रस्त्यांसाठी किंवा कामासाठी. अजूनही 3-3.5 कोटी रुपये पेंडिंग आहे आणि 2-2 वर्षापासून, 3-3 वर्षापासून. मग त्यावेळेस काय झालं अध्यक्ष महोदय की काम अर्धवट झालं आणि अर्धवट काम सोडून दिलं. म्हणजे तो थोडं तरी बरा होता, तेही अर्धवट झाला. काही ठिकाणी रस्ते झाले. मला एवढंच विनंती आहे, खरं म्हणजे याला हा विषय गांभीर्यानं घेऊन, हा विषय आपल्याशी जोडला आहे. हा खरं आहे की आपण हा विषय घेत असताना रोजगार हमी मंत्री किंवा ग्रामविकास मंत्री या 3-4 मंत्र्यांच्या बरोबर आम्हाला 1-2-4 लोकांना बोलवा. आणि हा महत्वाचा विषय असल्यामुळे आपण या अधिवेशनात नाही अध्यक्ष महोदय, आपली सूचना करा, विनंती आपल्याला की या विषयाला घेऊन आपल्या डिसेंबरमध्ये ते काय आता पुढचं अधिवेशन येईल त्यावेळेस यावर विशिष्ट बजेट आणि लेखाशीर्ष नव्यानं तयार करणं ही सभागृहातल्या 150 आमदारांची विनंती आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदय, आपल्याला विनंती आहे की आपण शेवट आपल्या भागामध्ये भात शेती आहे ना, इतका त्रास आहे. उलट कापसाची शेती, सोयाबीन थोडा तरी कमी आहे, पण आपलं चिखलच एवढा असतो नाही, तेवढाच आहे. तुमचाही आहे, मी नाही म्हणत नाही, आमचा आणि तुमचा सारखाच त्रास आहे, दोघांचाही सारखा आहे. राजेशजी, अभिमन्यूजी सारखाच आहे. हा, आणि मला माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, याला वेगळा लेखाशीर्ष द्या.
इतर कामापेक्षा या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी जो रस्त्याची आवश्यकता आहे तो पूर्ण करण्यासाठी एक हेड तयार करून त्यावर विशिष्ट निधी टप्प्याटप्प्याने द्या. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे, याला चांगला प्रश्न मांडलाय आणि तुम्हाला शेतकरी चिखलातून फसत जातो, बैलगाडी फसते, बैल फसतो, मांडी आपल्याला विनंती आहे की यावर वेगळा लेखाशीर्ष करून निधीची उपलब्धता करून द्यावी आणि ते या ठिकाणी घोषित करावं अशी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. माननीय अध्यक्ष महोदय, पाणंद रस्ते हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं तेही सत्य आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी ही आपल्या पाणंद रस्त्याकरता किंवा आमच्याकडे विदर्भात पांडन रस्ते म्हणतात त्या पांडन रस्त्यांकरता सर्वाधिक मागणी आहे. या संदर्भात यापूर्वी देखील वेगवेगळ्या योजना आपण केल्या. त्यातल्या काही योजना काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी झाल्या कारण त्या ठिकाणी मजुरांची अवेलेबिलिटी होती, काही जिल्ह्यांमध्ये नव्हती, त्यामुळे त्या होऊ शकल्या नाहीत. आणि म्हणून याच्यामध्ये एक जी काही सभागृहाची भावना आहे त्याप्रमाणे आपल्याला याचा विचार करावा लागेल आणि मुळामध्ये याचं वेगळं लेखाशीर्ष तयार करण्याची जी काही मागणी सातत्याने येते त्याचाही विचार आपल्याला करता येईल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर स्केलवर काम करायचं असेल तर आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावा लागेल. ज्या सोर्सेसमधनं पैसे उपलब्ध आहेत त्या सोर्सेसमधनं घेतले तर जे सुमित वानखडे म्हणाले की 5 वर्षात तुम्ही पूर्ण करणार का, तर हे 5 वर्षात जर पूर्ण करायचं असेल तर त्या सगळ्या याच्यातनं आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावा लागेल. मग अशी कोणीतरी 25-15चं म्हणालं, तुम्ही म्हणालात वडेट्टीवार साहेब, माझं म्हणणं आहे की या सभागृहाने हा निर्णय करावा की 25-15तले 50% पैसे हे फक्त शेत रस्त्याला जातात, इतर कुठल्याही याला त्याचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी या सभागृहामध्ये असं जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही तयार करू. 1 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा. लेखाशीर्ष आवश्यक असेल तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते लेखाशीर्ष तयार करण्याचा आपण प्रयत्न करू. कॉन्व्हर्जन्सनी जर योजना पूर्ण होत असेल आणि त्याला कुठल्या तरी याच्यातनं पैसे द्यायचे असतील तर तशाही प्रकारचं जे काही या ठिकाणी आपण ठरवाल. पण या समितीने पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातले सगळे पाणंद रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजाही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवावी आणि 1 महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. 1 मिनिट. पाणंद रस्त्याचा हा जो विषय आहे तो गंभीर आहे. सगळ्या सदस्यांना बरंच काही बोलायचं आहे. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महत्वाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे ऐका, पुढचं ऐका. मी सोमवार, मंगळवार किंवा बुधवार, येत्या सोमवारी, मंगळवारी किंवा बुधवारी या विषयाची अल्पकालीन चर्चा लावून आपण विस्तृत चर्चा करू. चला पुढे. लक्षवेधी क्रमांक 3.